येणाऱ्या बहुतेक सोमवारला धुलीवंदन आणि होळी जी आहे याच्या माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना, युवा वर्गांना, बालगोपालांना खूप खूप शुभेच्छा देते। सोबतच ही विनंती करते की होळीमध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। होळीचा अर्थ हा होत नाही की काहीतरी एकदम मद्यपान घेऊन एक वेगळा आनंद असा साजरा करावा, असा मुळातच नाही। आपल्या परिवारामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये आनंदाने, स्वखुशीने सुद्धा होळी साजरी होते। याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते की पार्श्वनीमध्ये होळीच्या धुलीवंदनच्या दिवशी एक अतिशय चांगला असा उल्लेखनीय आम्ही कार्यक्रम करतो। यावेळी आदरणीय केदार साहेब कंटिन्यू आणि मोळक साहेब सुद्धा त्यामध्ये येतात की तुकडोजी महाराज, जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे, यांनी एक जो संदेश दिला की स्वच्छता, शांतता आणि समाजाला एक चांगल्या पद्धतीचा प्रबोधन त्यांनी दिलेला आहे। तर एक फुलांची होळी म्हणून आम्ही पार्श्वनी तालुक्याला साजरी करतो आणि याच्यामध्ये जो युवक आहे या होळीच्या दिनाच्या निमित्ताने ते वेगळ्या कुठेतरी दिशेला भरकटत जातो, तर त्यांना एक समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून होळी ही साजरी केली जाते। तशीच होळी प्रत्येक ठिकाणी साजरी करण्यात यावी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती राहील।